बीजेपी जे आता सरकार आहे मनुवादी जातीवादी विषमतावादी हे बीजेपीचं गांडू गव्हर्नमेंट जे आहे ना यांना जर ठोक द्यायचं असेल तर एमआयएम पार्टी एकच पर्याय आहे साहेब। मजलिस आप ही की जमात है और आप ही की रहेगी इंशाअल्लाह ताला। त्याच्यामुळे आम्ही प्रस्थापितांच्या छाताडावर लाट ठेवून आम्ही काम केलेलं आहे, प्रस्थापितांच्या मुंडीवर पाय देऊन आम्ही काम केलेलं आहे। त्याच्यामुळे बरोबर केव्हाही जाणार नाही आणि आमची श्रद्धा ओवेसी साहेबावर आहे आणि हाजी फारुकभाई यांच्यावर आहे। सोलापूर शहरातील महानगरपालिका निवडणुकीच्या आधाराने सध्या रणधुमार सुरू आहे। काही दल बदलू पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची धांदली सध्या पक्षात चालू आहे। अशा स्थितीत काही गोंधळ पाहता सोलापूर शहरातील ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनमधील सोलापूर शहर अध्यक्ष फारुक शाब्दी यांनी काल आपला पदाचा राजीनामा दिला आहे। त्या अनुषंगाने ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचे पार्टी प्रवक्ता राष्ट्रीय खेळाडू आपल्यासमोर फारुक शाब्दी यांनी राजीनामा दिला त्याबद्दल आणि पक्षामधील चाललेले घडामोडी या संदर्भात त्यांनी थोडक्यात आपल्या समोर सांगणार आहे। मी पहिल्यांदा माझा परिचय देतो। मी मच्छिंद्र लोकेकर एमआयएमचा प्रवक्ता आहे, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा नेहरू युवा पुरस्कार आहे मला। मैं पहिल्यांदा इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने हैं, गुलामों को इंसान बनाने वाला एक ही बादशाह है, उसी का नाम परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून मैं तो अकेला ही चला था जान बे मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गया, अशा पद्धतीने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय ओवेसी साहेब यांच्या विचाराला अभिवादन करून मी मच्छिंद्र लोकेकर या ठिकाणी तुम्हाला विशेष सांगतो। मी गेल्या 10 वर्षापासून मोची समाजाचा प्रतिनिधी आहे। शहर मध्यमध्ये माझा मोची समाज 40,000 असलेला समाज आहे। मी एकमेव आमचे 2-3 कार्यकर्ते असे दलित चळवळीत एमआयएम पक्षामध्ये काम करत आहोत आणि गेल्या विधानसभेला हाजी फारुकभाई शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे निरीक्षक अनवर सादात साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः इम्रान हाफिज साहेब डोणगावकर फिरजादे हे सर्व पार्टी प्रवक्त्यांना घेऊन अनवर सादात यांच्या नेतृत्वाखाली 8-8, 10-10 सभा जाहीर सभा मी स्वतः आमचे सगळे टीम घेतलेला आहे। परंतु या ठिकाणी असं कळवण्यात येतं की आमच्यावर जे कार्यकर्ते आहे आम्ही पार्टीसाठी दिवस रात्र काम केलेलं आहे, या एमआयएम पार्टीसाठी आमच्यावर आम्ही जे काम केलं आहे आमच्यावर अन्याय होऊन दुसऱ्या अजित पवार गटाच्या लोकांना बीजेपीच्या लोकांना तिकीट देण्याचा पक्षामध्ये हालचाली करत आहेत व्यक्ती स्वार्थासाठी। त्यांचा स्वार्थ आहे काही लोकांचा याच्यामध्ये। मला एवढं सांगायचं आहे विधानसभेला हे जे लोक आता तिकीट मागायला लागलेत हेच लोक आमदार सन्माननीय आमदार देवेंद्र कोटेले यांना घेऊन फिरलेले लोक आहेत, यांनी प्रचार केलेले लोक आहेत। हेच देवेंद्र कोटे आमदार साहेब गेल्या वेळेला मुस्लिम समाजाविषयी ज्या वेळेला अपशब्द वापरला हेच मच्छिंद्र लोकेकर मुस्लिम समाजाविषयी बहुजन समाजाविषयी वंचितच्या विषयी मी आक्रमकपणे मांडत असतो। सोलापूरमध्ये एकमेव माणूस आहे मच्छिंद्र लोकेकर ज्यांनी सन्माननीय देवेंद्र कोटेला उत्तर दिलेलं पैलवान म्हणजे पठ्ठा म्हणजे मच्छिंद्र लोकेकर। अशा लोकांना तुम्ही डावळता हे शोकांतिक आहे। कारण का या जे देवेंद्र कोटे यांचा संबंध आहे बीजेपीचं काम केले, बीजेपीचं काम केलेल्या लोकांना आम्हाला डावळून त्यांची नावाची शिफारस चालली आहे। हे अन्याय मी माझ्यावर जर अन्याय झाला अनेक कार्यकर्ते आहेत माझ्या प्रभाग 16 मध्ये आहेत, 17 मध्ये आहेत, 18 मध्ये आहेत, 21 मध्ये आहे। माझ्यावर जर मला जर पार्टीचं ते एबी फॉर्म नाही मिळाला काय चाललंय तिथं व्यवहार मला माहित नाही। लोक सांगा लागलेत जिनको ये अच्छा वशिला रहा है पैसे रहतो तिकीट देते। मी हैदराबादला जाऊन माझे फॅमिली माझा समाज 40,000 आहे। 40,000 समाजाच्या विरोधात जाऊन मी एमआयएम पार्टीचं काम केलेलं आहे। अनवर सादात यांच्या नेतृत्वाखाली हाजी फारुकभाई शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली
आज या ठिकाणी मला कट करून दुसऱ्यांना देत आहेत. मी ओएसी साहेबाच्या दारुल सलाम या बंगल्यावर जाणार आहे हैदराबादला आणि तिथं उपोषणाला बसणार आहे. पूर्ण माझा समाज, माझी फॅमिली. मी एवढंच या चॅनलद्वारे सांगू शकतो साहेब, माझ्यावर अन्याय करून बीजेपी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे जे मुसलमान दलित वंचित विरोधामध्ये काम केलेले आहे, विरोधी पक्ष आहे, यांना एमआयएमचं तिकीट देऊ नये आणि माझी उमेदवारी मला मिळावी, माझा एबी फॉर्म द्यावा अशी मी विनंती करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. मला एक काय सांगायचे आहे की सध्या आपले ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचे शहर अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी राजीनामा दिला. ते कशाबद्दल दिलं होतं, याच संदर्भात होता का कसा होता? चांगले लोक राजकीय क्षेत्रामध्ये टिकत नाहीत. जिनकी चाहत और साहस लंबी होती है वही लोग आसमान को छूना चाहते हैं. अशा पद्धतीने हाजी फारूक भाई शाब्दी जो होते, अल्लाह ने ऐसा ताकत दिया वो मजलूमों की, दलितों की, वंचितों की, आपण वो ते ताकद आहे त्यांच्यामध्ये. त्यांचं संघटन सर्व धर्माच्या लोकांना घेऊन चालणारं नेतृत्व आहे. सोलापूर शहरामध्ये कुठल्याही बूथमध्ये तुम्ही मध्यमध्ये बघा, प्रत्येक बूथमध्ये एमआयएम पार्टी म्हणून भाईला पसंती दिलेलं आहे. भाई बरोबर हे होणे हे शोकांतिक आहे. एक चांगला माणूस संघटन चालवत आहे आणि ओएसी साहेबाच्या विचारधारावरच हे पार्टी चाललं आहे. चांगले अकबर ओएसी एक स्टार प्रचारक, एक जीव तोडून काम करत आहे. त्यांना प्रेरित होऊनच आम्ही काम केलं हो साहेब. आम्हाला का माहिती असा अन्याय होतोय म्हणून. आता शाब्दी साहेबाजवळ या, आता आम्ही कदाचितच शाब्दी समर्थक असल्यामुळे कटवा लागलाय का आम्ही कुठं कमी पैसे नाही आहे, पैसाचं म्हणताय. अरे एमआयएम हे मजलूमों की, गरीबों की, दलितों की पार्टी है. दलित को, मजबूर को कामयाब करना, खड़ा करना, गरीबों की ओएसी साहेब सांगतात. आज मग कुठं हे गरीब मला खाली बसवा लागलेत, माझी माती करायला लागलेत आमचेच लोक. आता नाव सांगू शकत नाही मी, पण भयानक परिस्थिती आहे. माझ्यावर जर अन्याय झाला तर मी, तुमच्यावर अन्याय झाला, याचबरोबर अनेक प्रभागात किती लोकांवर अन्याय झालेला आहे. आता या चळवळीमध्ये बघा, सगळ्या समाजाच्या विरोधात जाऊन लई लोक काम करायला लागलेत. 16 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये, 15 मध्ये. मला एवढंच सांगायचं आहे, जे काबिल आहे पक्षासाठी, पैसा हा सर्वश्री नसतंय हो. ज्यांच्याकडे जे आहे, बिन मांगे मोती मिले, मांगणे से ना मिले भीक. कबीर साहेब काय म्हणतात, बिन मांगे मोती मिले, मांगने से ना मिले भीक, मांगने से मरना भला, यही सद्गुरु की सीख. मागत बसण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्माण करा म्हणतात. आम्हाला आज एवढं 8 वर्ष करून भीक मागणारे, सन्मानाची भीक मागायची पार्टीजवळ पाळी आलेली आहे. मी अनवर साहेबांना विनंती करतो, जे लोक कष्ट केलेले आहेत त्यांना सगळ्यांना एबी फॉर्म द्या. वेळ तो कमी आहे. तुम्ही ताबडतोब ओएसी साहेबाची चर्चा करून हे जे पार्टीला कष्ट दिलेले लोक आहेत, पार्टी जीवन ठेवलेले लोक आहेत, यांच्यावर अन्याय, निष्ठावंत लोकांना डावळू नका. पुन्हा एकदा मी शाब्दी सरांचं फार मोठं योगदान आहे, त्यांना पुन्हा पार्टीत घ्यावा अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतो. आणि आम्हाला बी आता अंधारामध्ये दिसल्यासारखं व्हायला लागलंय. शाब्दी साहेब असलं तर एक ताकद असते, एक आम्ही सगळं पळू शकतो. माझी एक विनंती आहे ओएसी साहेबांना, अनवर सादत साहेबांना, की बाबा हे ताबडतोब चांगले कार्यकर्त्यांना आपण ओळखून कामयाब करावं. हे जे विस्कटलेली घडी आहे, हे ओएसी साहेबांनी याच्यात लक्ष घालून, अनवर साहेबांनी लक्ष घालून आमच्या पार्टीसाठी हजर हुंडेकर म्हणा, इम्रान पठाण म्हणा, डोणगावकर, हे असे चांगले चांगले लोक, यांना आम्ही बघून साहेब आमचं जीव एकदम असं हे होतं की आज हे घडी अशी परिस्थिती निर्माण झाली की बाबा आम्ही कमीत कमी एक 15 ते 20 नगरसेवक महानगरपालिकेमध्ये जाणार होतो. आणि याच्या पाठीमागं कोण आहे, काय आहे हे आम्हाला माहीत नाही. पण चांगल्या कार्यकर्त्यावर अन्याय व्हायला लागलाय, निष्ठावंताला डावलण्याचा प्रयत्न करत आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमाने एवढंच सांगू शकतो की बाबा चांगल्या कार्यकर्त्याला तुम्ही न्याय द्यावा ना महानगरपालिकेत पाठवा.